to specific heat of gas is 1.4 and the difference is 0.8 into 0.0808. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सीपी आणि सीव्ही. तर काय दिलेलं आहे, तर दोन्हीचा रेशो दिलेला आहे आणि दोन्हीचा डिफरन्स दिलेला आहे. म्हणजे काय दिलेला आहे बघा, आपल्याला पहिला जो प्रॉब्लेम आहे त्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये सर तुमचा माईक ऑफ आहे. तर बघा, पहिला जो प्रॉब्लेम दिलेला आहे तर त्याच्यामध्ये काय दिलेला आहे, द रेशो ऑफ द स्पेसिफिक हीट. तर रेशो दिलेला आहे, तर तो रेशो काय दिलेला आहे, सीपी सीव्हीचा रेशो दिलेला आहे. स्पेसिफिक हीट मध्ये जो काय सीपी आणि सीव्ही आहे, म्हणजे सीपी सीपी अपॉन सीव्ही किती दिलेला आहे रेशो, 1.4. बरोबर. त्याच्यानंतर त्यामधला डिफरन्स दिलेला आहे सीपी मायनस सीव्ही. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू किती दिलेला आहे, 0.0808. आणि कॅल्क्युलेट काय करायचे, तर त्याच्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. तर सीपी आणि सीव्ही ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता जे फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे, तर हे जे इक्वेशन आहे, तर ह्या इक्वेशन आपण सीपी ची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर सीपी ची व्हॅल्यू काय ते, सीपी इज इक्वल टू 1.4 इंटू काय येणार आहे, 1.4 इंटू काय येतंय, काय येतंय, आवाज येतोय का सर्वांना? येस सर. काय येते मग सीपी ची व्हॅल्यू, सीपी इज इक्वल टू 1.4 इंटू काय येणार, सीव्ही. आता ती जी व्हॅल्यू आलेली आहे, तर ती व्हॅल्यू आपण जे आपलं पुढलं इक्वेशन आहे तर त्या इक्वेशन मध्ये ठेवूया. म्हणजे काय येणार, सीपी ची व्हॅल्यू आलेली आहे 1.4 सीव्ही मायनस सीव्ही इज इक्वल टू 0.0808. मग काय येणार आहे, हे जर 1.1 सीव्ही मधून मायनस केलं तर काय येणार आहे, तर 0.4 CV is equal to 0.0808. आणि सीव्ही ची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर सीव्ही ची व्हॅल्यू काय येणार आहे, बोला. सीव्ही इज इक्वल टू काय येईल, 0.0808 डिवायडेड बाय 0.4. 0. हे सॉल्व्ह करून किती आन्सर येते सीव्ही चं सांगा पटकन. .202.
0.202. आता हे जे आन्सर आलेलं आहे तर हे आन्सर आपलं बरोबर आहे का नाही चेक कसं करणार. जर इथं सीपीची व्हॅल्यू आपण सीव्हीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली बरोबर आहे. आता ती व्हॅल्यू आपल्याला सीपीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ही झाली सीव्हीची व्हॅल्यू, एकाच व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. तर सीपी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला वरती इक्वेशन आहे. सीपी इज इक्वल टू 1.4 इंटू सीव्ही. इथं आता आपण सीव्हीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. किती आली सीव्हीची 0.202. काय येणार आहे सीपी इज इक्वल टू काय येणार सीपी इज इक्वल टू 0.2828. 0.2828. 0.2828 ही व्हॅल्यू कोणाची आली सीव्हीची सीपीची. आता हे जर व्हॅल्यू आपण इथे ठेवल्या सीपी आणि सीव्हीच्या तर आपला आन्सर किती येणार आहे. हे जर आन्सर आलं तर आपण जे कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यू आहे तर त्या व्हॅल्यू करेक्ट आहे असं आपण त्याच्यावरून सांगू शकतो. म्हणजे काय येणार सीपीची व्हॅल्यू ठेवली 0.2828 मायनस सीव्हीची व्हॅल्यू किती आहे 0.202. तर त्या दोन्हीचं जे काही सबस्ट्रॅक्शन आहे तर ते सबस्ट्रॅक्शन जर 0.202 आलं किंवा त्या दोन्हीचं जर डिवायडेशन आहे म्हणजे दोन्हीचा रेशो आहे सीपी अपॉन सीव्ही तो जर रेशो म्हणजे काय 0.2828 डिवायडेड बाय 0.202 तर हा जर रेशो 1.4 आला तर त्या जे गिव्हन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहे तर त्या गिव्हन व्हॅल्यू आपल्या करेक्ट आहेत असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, त्या ज्या गिव्हन व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत तर त्या गिव्हन व्हॅल्यू करेक्ट आहे असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. हा झाला प्रॉब्लेम नंबर 1 झाला. आता सेकंड प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे. सेकंड प्रॉब्लेम मध्ये सेकंड जो आहे तर काय दिलेला आहे द रेशो ऑफ सिग्मा म्हणजे सीपीसीव्हीचाच रेशो सिग्मा इज इक्वल टू दिलेला आहे. सीपी सिग्माचा रेशो दिलेला आहे किती दिलेला आहे 1.4. त्यानंतर आर बाय एम दिलेला आहे कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल कॅपिटल एम तो किती दिलेला आहे 0.0718. आणि कॅल्क्युलेट करायचं आहे सीपी आणि सीव्ही. तर आता आपल्याला रिलेशन माहिती आहे सीपी आणि सीव्ही मधलं. काय रिलेशन आहे सीपी आणि सीव्ही मधलं तर इथे दिलेलं आहे रिलेशन सीपी मायनस सीव्ही अपॉन आर डॅश अपॉन जे किंवा आर डॅश अपॉन एम ही व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, किंवा दुसरा रिलेशन इथे काय गॅमाचं एक रिलेशन बघितलेलं आहे आपण गॅमा इज इक्वल टू सीपी अपॉन सीव्ही. तर ह्याच्यावर आपण काय करणार एकाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला काय निघणार आहे सिग्मा म्हणजे काय आहे तर सीपी अपॉन सीव्हीचा रेशो दिलेला आहे त्याच्यावर एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आणि ती जी एक व्हॅल्यू येते तर ती एक व्हॅल्यू आपल्याला दुसरे काय दिलेलं आहे आर बाय एम चा रेशो दिलेला आहे. म्हणजे कोणकोणते इक्वेशन वापरायचे बघा ह्यातलं हे एक इक्वेशन वापरायचं म्हणजे आपल्याला आर बाय एम दिलेलं आहे. आर बाय एम काय दिलेलं त्या इक्वेशन मध्ये गिव्हन दिलेलं आहे. आता इथं आर बाय एम दिलेलं आहे परंतु जे काय घ्यायचा तर जे आपल्याला काय जे कॉन्स्टंट आहे तर त्या जे ची व्हॅल्यू काय घ्यायची बघा
CV is equal to 0.7095. सीपी इज इक्वल टू किती आला? CV is equal to 0.7095. सीबी इज इक्वल टू 7095. 0.1795 आणि सीपी किती येतोय? 0.2530. सगळ्यांचे येते का आन्सर? सगळ्यांचं आन्सर येतंय का तसं? बाकीच्यांनी सॉल्व्ह करा की ह्या पद्धतीने प्रॉब्लेम. हा रेशो म्हणजे काय आहे? 1.4 आहे. म्हणजे सीपी अपॉन सीव्ही जो दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी, तर तो किती आहे? 1.4 आहे. आणि इथं काय डिफरन्स दिलेला होता, इथं रेशो दिलेला आहे आर बाय एमचा, म्हणजे डिफरन्सच आहे तो एक प्रकारचा. आर बाय एम, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर बाय एम, आपण असा फॉर्म्युला घेतलेला आहे, तेच व्हॅल्यू दिलेली आहे इथं. करा बघू सॉल्व्ह सर्वांनी. फक्त देताना इथं वेगळ्या मेथड मध्ये दिलेला आहे, डिफरन्सच आहे. आर बाय एम म्हणजे काय, तर त्या दोन व्हॅल्यूचा डिफरन्सच आहे. आलं का सर्वांचा आन्सर? सर्वांचे येते का नाही आन्सर? का सॉल्व्ह करून द्यायला लागतोय? स्नेहल कदम, सर सॉल्व कर. सॉल्व्ह करू. येस सर. तर काय दिलेलं आहे? सीपी अपॉन सीव्ही, सिग्मा म्हणजे काय, तर रेशो दिलेला आहे. सीपी अपॉन सीव्ही किती दिलेला आहे? इज इक्वल टू 1.4. आणि सीपी मायनस सीव्ही सीपी मायनस सीव्ही किती दिलेला आहे डिफरन्स? 0.0718. ओके, तर आता ह्याच्यावर आपण एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. सीपी इज इक्वल टू जेव्हा आपण सीपी ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर काय येणार आहे? सीपी इज इक्वल टू 1.4 इंटू सीव्ही. ओके, तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला दुसरी काय डिफरन्स, आर बाय एम म्हणजे डिफरन्स आहे. सीपी मायनस सीव्ही त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे? 0.0718. बरोबर. आता सीपी ची व्हॅल्यू आपल्याला वरती माहिती आहे 1.4 सीव्ही मायनस सीव्ही इज इक्वल टू 0.0718. नेक्स्ट लाईनला आपण इथं सीव्ही ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, काय येणार आहे? 0.4 सीव्ही इज इक्वल टू 0.718. नेक्स्ट लाईनला सीव्ही ची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर सीव्ही ची काय येणार आहे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर? सीव्ही इज इक्वल टू 0.718 डिवायडेड बाय 0.4. आता हे जर डिवायडेशन केलं तर सीव्ही ची व्हॅल्यू किती येते? 0.7095. 0.0718 divided by 0.4.
किती येत आहे 0.79. 0.195 ही झाली CV ची व्हॅल्यू. तर CP इज इक्वल टू काय CP इज इक्वल टू 1.4 इंटू CV. आता इथे CV ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बरोबर. म्हणजे काय CP इज इक्वल टू 1.4 इंटू CV ची व्हॅल्यू किती आहे 0.1795. आता हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे CP इज इक्वल टू 0.2513. 0.2513. आता ह्याच्यामध्ये जर आपण कम्पॅरिझन केलं आता पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये बघा आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये पण बघा ह्याच्यामध्ये जर आपण CP आणि CV च्या जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या तर ह्यामध्ये काय तुम्हाला ह्याच्यामध्ये अनुभवतोय म्हणजे काय दिसतंय CP आणि CV च्या व्हॅल्यू मध्ये कम्पॅरिझन केल्यामध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये कम्पॅरिझन करायचं. हे जे दोन प्रॉब्लेम्स आहेत हे दोन्ही प्रॉब्लेम लिहून घ्या नोटबुक मध्ये. आणि ह्याच्यामध्ये दोन्ही मध्ये पण कम्पॅरिझन केल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला म्हणजे CP आणि CV च्या व्हॅल्यू मध्ये हा CP आणि CV ची व्हॅल्यू आणि ह्याच्यामध्ये CP इज ग्रेटर दॅन CV. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात ठेवायचं ज्या वेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ते जे आन्सर असणार आहे तर CP चं आन्सर जास्त असलं पाहिजे ऍज कम्पेअर टू द CV. CP इज ग्रेटर दॅन CV. तर अशा प्रकारे आपला हिट जो हिट हे आर्टिकल आहे तर हिट हे आर्टिकल इथं संपतंय. तर त्याच्यावरचे जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत ते न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स जेवढे आपल्या ह्याच्यामध्ये पाठवलेले आहेत MCQ मध्ये तर ते सर्व प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये अडचण येत असेल तर ते प्रत्येक वेळेस विचारत चला कारण आता प्रॉब्लेम्स जर आपण इथं अजून प्रॉब्लेम घेऊ आपला सिलेबस संपला नाही तुम्हाला एक 20 ते 25 प्रॉब्लेम घेतो 1-2 लेक्चर मध्ये. सर हा बोला सर तुम्ही जे म्हणजे त्या धड्याखालचे MCQ पडले त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरी चालतील ना. हो ते केलं तरी चालतील. आपण जे तुम्हाला हे पाठवलेत PDF पाठवले ना MCQ चे तर ते जर तुम्ही त्यातले प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला त्यामध्ये अजून व्यवस्थितपणे समजेल. पण आपण काय करतोय प्रत्येक टाईपचे 1 किंवा 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेले आहेत. एक प्रॉब्लेम तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतलेला आहे एक मी सॉल्व्ह करून दिलेला आहे. फक्त स्टेप बाय स्टेप काय करायचं सॉल्व्ह करायचं. ओके तर सर्वांना समजलेत हे 2 प्रॉब्लेम. येस सर. सर्वांनी लिहून घेतलेत नोटबुक मध्ये लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या स्लाइडचा म्हणजे तुम्ही नंतर लिहून काढा. हे आहे रेड कलरचा आहे ते पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे आणि ब्ल्यू कलरचा आहे ते सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला ते परत लिहिता येईल. झाले सर्वांचं. येस सर. Yes, sir. येस सर. येस सर. आता नेक्स्ट जे आर्टिकल आहे तर नेक्स्ट आर्टिकल आहे ऑप्टिक्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आता ऑप्टिक्स जे आहे तर त्या ऑप्टिक्स मध्ये काय आहे तर लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. म्हणजे जी काय लाईट आहे तर ते लाईट ट्रान्सफर होत असते कशा फॉर्म मध्ये तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत असते. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय असतं लाईट कॅन ट्रॅव्हल थ्रू द ट्रान्सपरंट मीडियम इन लाईट रिचेस द सरफेस सेपरेटिंग टू ट्रान्सपरंट मीडियम रिफ्लेक्शन ॲज वेल ॲज रिफ्रॅक्शन. म्हणजे लाईट एखाद्या मीडियमवरती इन्सिडेंट होते तर त्यातनं काय होते एक तर लाईट ट्रान्सफर होते किंवा रिफ्रॅक्शन होतं. म्हणजे त्याच्यामध्ये जी काही लाईट ट्रान्सफर होते तर ती डिपेंड्स ऑन द ट्रान्सपरंट मीडिया. तर ती त्यामध्ये 2 पाथ क्रिएट होतात किंवा 2 पार्ट होतात टू ट्रान्सपरंट मीडिया रिफ्लेक्शन ॲज वेल ॲज रिफ्रॅक्शन. त्याच्यामध्ये काय होत असतंय फर्स्ट जी मीडिया क्रिएट होते तर ते काय होत असते रिफ्लेक्शन आणि अदर मीडिया काय असते तर रिफ्रॅक्शन. परंतु ह्याच्यामध्ये जी काय लाईट आहे तर ते लाईट काय सांगितलं लाईट इज अ ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आता या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे काय आपल्याला ते सुरुवातीला बघावं लागेल. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कोणाला म्हणायचं तर ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कोणाला म्हणायचं तर आता जे काही तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं की एक IR रे जे काय आहेत किंवा एक्स-रे आहे तर आपण ते ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ गॅस लॉ मध्ये ज्यावेळेस आपण बघत होतो तर त्यावेळेस आपण हे सांगितलं होतं की हे जे काय गॅस लॉ आहे तर ह्याची जी काय ऍप्लिकेशन
कंडक्शन कन्व्हेक्शनचे जे काय रेडिएशनचं ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन बघत होतो त्यामध्ये सांगत होतो IR रे, इनविजिबल रे, अल्ट्राव्हायोलेट रे. तर हे जे रे आहेत, हे जे वेव्स आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधून मिळत असतात. मग तिथे जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट आहे तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पासून ह्या लाईटच्या वेव्ह आपण कन्सिडर करणार आहोत. When falls on the glass surface, then some light is reflected back and some pass through the glass. म्हणजे ह्याच्यामधून काय होतं, काही लाईट जे आहे म्हणजे पूर्ण लाईट ह्यातून ट्रान्सफरही होत नाही आणि पूर्ण लाईट ह्यातून रिफ्लेक्शनही होत नाही. म्हणजे पूर्ण लाईट त्यातून ट्रान्सफर, सम लाईट, काही प्रमाणातली लाईट जी आहे ती लाईट काय होते त्या प्लेन सरफेस वरून किंवा जे काही मीडियम आहे त्या मीडियमवरून रिफ्लेक्ट होते आणि सम पास थ्रू द ग्लास. म्हणजे ग्लास मीडियम जर घेतलं तर त्या ग्लास मीडियम मधून त्यामधील थोडीफार लाईट ही काय होते रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट कुठे होते तर पाठीमागं, म्हणजे ते माघारी येते थोडक्यात म्हणू शकतो आपण. आणि काही लाईट त्या ग्लास मधून पुढे ट्रान्सफर होते. इफ लाईट is allowed to fall on the glass surface and if it is the perpendicular to the glass, then the light travels without changing its direction. But this light is inclined and following the glass surface, then it is observed that this light's bend changes in the direction is called a refraction. म्हणजे हे जे काही चेंजेस होत आहे की लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर ती बेंड होते टुवर्ड्स द नॉर्मल ऑर अवे फ्रॉम द नॉर्मल. तर ती जी काही लाईट बेंड होते तर ती जी बेंड झालेली लाईट आहे तर ती जी काही चेंज झालेली त्या लाईटची डिरेक्शन आहे तर त्याला काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन म्हटलं जातं. किंवा आता हे जे रिफ्रॅक्शन वगैरे तुम्हाला हे जाणवतं तर हे कशामध्ये दिसत असतंय, तर तुम्ही आता बऱ्याच वेळेस एखादा एक्सपेरिमेंट जर केला तर काय करायचा, एक ग्लास बेकर घ्यायचा, त्याच्यामध्ये काय करायचं, तुमची जी पेन्सिल असते त्या ग्लास बेकर मध्ये काय करायचं, वॉटर फिल करायचं आणि त्याच्यामध्ये पेन्सिल डिप करायची. तर पेन्सिल डिप केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसतंय हो, कोण सांगतंय? पेन्सिलचे पार्ट्स वेगळे झालेले दिसतात. पेन्सिलचे म्हणजे थोडी मोठी दिसते. म्हणजे पेन्सिल जी इयर मीडियम मध्ये आहे तर ते काय होईल आणि वॉटर मध्ये आहे तर ती वॉटर मध्ये जी पेन्सिल आहे तर ती आपल्याला काय दिसते, मध्येच कट झालेली दिसते. मग ती कट झालेली नसते, परंतु काय होतं त्या ठिकाणी बेंडिंग होतं. त्याची जी काय लाईटची डिरेक्शन आहे तर त्या लाईटच्या डिरेक्शनचं काय होत असतं, डिरेक्शन चेंज होते आणि लाईट जी आहे ती लाईट बेंड होत असते. आणि ती जी बेंड झालेली लाईट आहे तर ती लाईट म्हणजे आपण काय म्हणतो त्याला रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट. ती जी लाईट बेंड होते तर त्याला काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट. तिथे एक अजून एक एक्झाम्पल देते, द रॉड प्लेस्ड इन बकेट फुल अ वॉटर लुक बेंडेड, द रिझन इज अ रिफ्रॅक्शन. म्हणजे ते जे काही बकेट आहे तर त्या बकेटमध्ये एक आपण रॉड प्लेस केलेला आहे आणि तो रॉड काय होईल आपल्याला बेंड झाल्यासारखं वाटेल. तो जो बेंडेड आहे तर त्याला काय म्हटलं जातं, दिस रिझन इज अ रिफ्रॅक्शन. हे जे रिझन आहे तर हे रिझन कशाचं आहे तर रिफ्रॅक्शन आहे. Light can be piped using the principle of total internal reflection. Light can travel through the fiber even through it is a bended. An optical fiber is a thin fiber of a plastic. A bunch of such fiber can be transmit light from one to other end. This light is single signal carrier in case of optical fiber. Hence communication is speedily and electrically isolated and large signal carrying capacity. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सेकंड जे आर्टिकल बघणार आहोत तर ते काय तर ऑप्टिकल फायबर आहे. मग आता हे ऑप्टिकल फायबर जे आहे तर ते ऑप्टिकल फायबर केबल कशासाठी यूज केली जाते, तर ह्यामध्ये काय होतं, जे काय लाईट आहे तर त्या लाईट काय होते बेंडेड होते. थिन ऑफ फायबर ऑफ अ प्लास्टिक, ते प्लास्टिकचं मटेरियल असतं त्याच्यामध्ये लाईट जी आहे तर ती लाईट काय होत असते, बेंडेड होत असते. मग ती जी बेंडेड झालेली लाईट आहे तर ती काय होते, ट्रान्समिट होते वन एंड टू अनदर एंड. आणि ती ट्रान्समिट होत असताना त्याच्यामधून काय करतात, सिग्नल जे आहे तर ते सिग्नल काय करत असतात, ट्रॅव्हल्स होतात. म्हणजे ती जी ऑप्टिकल फायबरची जी काही केबल आहे तर त्याच्यामध्ये आपण ती कशासाठी यूज करत असतो, तर जे काही कम्युनिकेशन आहे तर ते कम्युनिकेशन करण्यासाठी काय करत असतो आपण, ऑप्टिकल केबल ही यूज करत असतो. आता हे जर तुम्ही ऑप्टिकल केबल जे आहे तर ही केबल सर्वांनी बघितलेली आहे. आता जे काय आपल्या घरामध्ये डिशचा जो काही केबल वगैरे असतोय, सर्वांनी बघितलं असेल डिशचा केबल किंवा तुमचं केबलचं कनेक्शन असतं टीव्ही साठी, तर त्या केबलचं जे काय ती जी केबल असते तर त्या केबलला ऑप्टिकल केबल म्हटलं जातं. ती जी केबल असते तर त्या केबलला काय म्हटलं जातं, ऑप्टिकल केबल. कारण का त्याच्यामध्ये 3 ते 4 लेयर असतात. सेंटरचा एक लेयर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कॉपरची वायर दिसेल, त्याच्यावरती एक व्हाईट कलरचं कोटिंग केलेलं असतं, त्याच्यावरती परत हे जाळी टाईप कोटिंग केलेलं असतं, त्याच्यावरती इन्सुलेटिंग कोटिंग जे आउटर कोटिंग असतं, म्हणजे असे 3 ते 4 कोटिंग त्याच्यावरती केलेले असतात. ते जो टाईप आहे ती जी केबल असते
तर त्या केबलला काय म्हटलं जातं, ऑप्टिकल फायबर म्हटलं जातं. आणि ते कशासाठी यूज करतात, कम्युनिकेशन जे आहे तर ते कम्युनिकेशन स्पीड होण्यासाठी, म्हणजे जे काही सिग्नल आहे तर ते सिग्नल ट्रान्सफर होण्यासाठी यूज केली जाते. इलेक्ट्रिकली आयसोलेटेड अँड लार्ज सिग्नल कॅरिंग द कॅपॅसिटी, म्हणजे ते जे इलेक्ट्रिकल काय असते आयसोलेटेड आहे, त्याच्यामधून सिग्नल जो आहे तो सिग्नल लार्ज सिग्नल कॅरिंग होण्यासाठी ते जो कॅपॅसिटर आहे तो जो केबल आहे तर तो केबल आपण त्या ठिकाणी यूज करणार आहे. दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ द ऑप्टिक्स. ओके, तर त्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहोत आता रिफ्लेक्शन म्हणजे काय. इथे डायग्राम दिलेला आहे ड्रॉप रिफ्लेक्शनची. Most things we are thanks of the to reflection, since most objects do not produce their own visible light. Much a light incident of an object is observed, but some is reflected. The wavelength of the reflected light determines the colors we see. When white light is hits an apple, for instance, primarily red wavelengths are reflected, while such the other are observed. म्हणजे जर आपण आता इथं रिफ्लेक्शन होते म्हणजे आपण काय सांगतो, तर आता आपल्या डोळ्याने आपल्याला जे काय एखाद्या ऑब्जेक्टवर आपण जर बघितलं एखाद्या ऑब्जेक्टकडे तर त्या ऑब्जेक्टचा कलर आपल्याला समजतोय. म्हणजे आपल्या डोळ्यामधून जे निघणारी लाईट आहे, रे आहे, तर ते रे काय होतात, तर त्या ऑब्जेक्टवर रिफ्लेक्टेड होतात, त्या ऑब्जेक्टवर इन्सिडेंट होतात. ते जे ऑब्जेक्ट आहे तर ते ऑब्जेक्ट काय करतं, ते जे इन्सिडेंट लाईट आहे तर ती इन्सिडेंट लाईट काय करतं, ऍब्सॉर्ब करतं. बट सम इज रिफ्लेक्टेड, मग त्याच्यामधली काहीतरी एनर्जी आहे किंवा सॉरी काहीतरी लाईट आहे त्याचं काय होतं, रिफ्लेक्शन होतं. मग ते रिफ्लेक्शन आपल्याला कसं समजतंय, तर कलरवरनं समजतं. म्हणजे आपण काय सांगू शकतो, ते जे ऑब्जेक्ट आहे तर ते ऑब्जेक्ट काय आहे, फॉर एक्झाम्पल आपण बुक आहे आणि ते रेड कलरचं आहे असं आपण सांगू शकतो. वेन व्हाईट लाईट हिट्स ऑन ऍपल वरती जर आपण व्हाईट लाईट आपल्या हिट केली, फॉर इन्स्टन्स प्रायमरली रेड वेवलेन्स आर रिफ्लेक्टेड, मग त्याच्यामधून जी आपल्याला लाईट मिळते रिफ्लेक्टेड लाईट तर ती काय असते, रेड कलरची आहे. फाईल मच द अदर आर, म्हणजे अशी भरपूर एक्झाम्पल आपल्याला त्यामध्ये सांगता येतात. दिस टाइप्स ऑफ लाईट आर कॉल्ड रिफ्लेक्शन. म्हणजे असं जे होतंय तर त्याला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्शन होतं. द रे ऑफ लाईट हेडिंग द टुवर्ड्स द ऑब्जेक्ट इज कॉल्ड इन्सिडेंट रे, अँड इफ इट रिफ्लेक्ट्स ऑफ द ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड रिफ्लेक्टेड रे. म्हणजे ते जे रे आहेत किंवा ती जी लाईट आहे तर ती जर हिडिंग टुवर्ड्स द ऑब्जेक्टकडे हेडिंग होत असेल म्हणजे ऑब्जेक्टकडे जात असेल तर त्या लाईटला काय कसले रे म्हटलं जातं, इन्सिडेंट रे म्हटलं जातं. आणि इफ इट्स रिफ्लेक्ट ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे त्या लाईट ऑब्जेक्ट कडून रिफ्लेक्ट टुवर्ड्स द ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट कडून माघारी जर रे येत असतील, त्या ऑब्जेक्ट कुठलाही जर आपल्याला समजत असेल तर ते रे म्हणजे कोणते आहेत, तर रिफ्लेक्टेड रे. अ परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन ऍट एनी पॉइंट ऑन द सरफेस इज कॉल्ड नॉर्मल. त्याच्यामध्ये जी काय परपेंडिक्युलर लाईन काढली जाते, म्हणजे सेंटरची जी काय लाईन काढली जाते तर ती लाईन म्हणजे काय असते, परपेंडिक्युलर नॉर्मल, त्याला नॉर्मल म्हटलं जातं. द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडेंट. म्हणजे हा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे, म्हणजे कोणामधला, हा नॉर्मल मधला आणि हा इन्सिडेंट रे आहे, तर ह्या दोघांमध्ये जो अँगल तयार होतो तर त्या अँगल इथे काय म्हटलं जातं, इन्सिडेंट अँगल म्हटलं जातं. आणि हा नॉर्मल टू द प्लेन अँड रिफ्लेक्टेड रे, या दोघांमधला जो काय अँगल असतो तर त्या अँगलला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्शन अँगल म्हटलं जातं. The refracted ray and normal ray is called the angle of reflection. The law of reflection states that angle of incidence is always equal to the angle of reflection. ह्याच्यावर काय एक लॉ सांगतोय, द लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा जो काय लॉ आहे तो लॉ काय सांगतोय, द लॉ ऑफ रिफ्लेक्शन स्टेट्स दॅट द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे हा जो साइन आय इज इक्वल टू आर, म्हणजे इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टिंग अँगल, तर हा अँगल काय असतोय, सेम असतोय. का सेम असतोय, तर हा जो अँगल आहे तर हा अँगल एकाच प्लेन मध्ये घडून येतोय. हा अँगल सेम का असतोय, तर हा अँगल एकाच प्लेन मध्ये घडून येतोय. म्हणून इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल जो आहे तर तो इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्शन अँगल, तर हे दोन्ही अँगल काय असतात, एकमेकाशी इक्वल असतात.
ते दिलेलं आहे बघा, I इज इक्वल टू आर. I इज इक्वल टू आर. का तर दे टू अँगल्स आर इन वन प्लेन. म्हणजे हे दोन्ही अँगल जे आहेत तर त्या अँगल कशामध्ये असतात, एकाच प्लेन मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतंय, ओनली रिफ्लेक्शन, नॉट सॉरी, त्याला इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टिंग अँगल जो आहे तो रिफ्लेक्टिंग अँगल काय असतोय, सेम असतोय. ओके. स्पीड ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय बघायचं बघा आता. As we already learn, light is extremely fast, about 3 into 10 raised to 8 meter per second in vacuum. Light, however, is slowed down by the presence of a matter. The extent to which this occurs depends on the what the light is traveling through. Light is traveled through about 2/3 part of to 3/4 part of its vacuum speed, that is 0.70 c. In water, about 2/3 its vacuum speed, that is a 0.67 into c. In glass, the reason of this slowing because when light strike on the atom must be interact with the electron cloud. If the light travel from one medium to another, if its speed is this media differ, then light is subject to refraction, a changing in the direction of interference. आता इथं काय सांगितलेलं आहे, जी काय स्पीड ऑफ लाईट आहे तर ते एअर मीडियम मध्ये जे काय व्हॅक्युम एअर मीडियम मध्ये ज्यावेळेस असतं किंवा इन व्हॅक्युम मीडियम मध्ये असतं तर त्यावेळेस त्याचं जे स्पीड आहे तर ते स्पीड एअर मीडियमला किती दिले आहे, 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे ज्यावेळेस ती जी लाईट आहे तर ती लाईट एखाद्या ऑब्जेक्ट वरती ऍब्सॉर्ब होते किंवा इन्सिडेंट होते तर ती लाईट एखाद्या ऑब्जेक्टवर ऍब्सॉर्ब किंवा इन्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन टाईपचं त्या ठिकाणी लाईटचं स्पीड जे आहे तर ते लाईटचं स्पीड गो स्लो होतं, स्लो डाऊन होतं. लाईटचं जे स्पीड आहे तर ते स्पीड काय होते, स्लो डाऊन होते. मग स्लो डाऊन कशामुळे झालं तर त्याच्यामध्ये जे काय ऑब्जेक्ट आहे व मीडियम आहे तर ते मीडियम चेंज झाल्यामुळे तिथलं जे काही लाईटचं स्पीड आहे तर ते लाईटचं स्पीड डिक्रीज झालेलं आहे. मग त्या ठिकाणी जर व्हॅक्युम मध्ये कन्सिडर केलं तर व्हॅक्युम मध्ये लाईटचं स्पीड 3/4 म्हणजे 0.75% म्हणू शकतो आपण इंटू स्पीड ऑफ द लाईट. एवढं लाईटचं स्पीड काय होतंय, कमी होतंय. आणि ते जर व्हॅक्युम मीडियम मध्ये झालं आणि इन वॉटर मीडियम मध्ये 0.75 सी म्हणजे स्पीड ऑफ द लाईट आहे. एवढं काय होते, वॉटरच्या मीडियम मध्ये लाईटचं स्पीड कमी होतंय. आणि इन इट्स व्हॅक्युम स्पीड 0.67 सी इन अ ग्लास मीडियम. म्हणजे जर ग्लास मीडियम मध्ये जर असेल तर ते जे स्पीड आहे तर ते स्पीड किती होते, 0.67% डिक्रीज होते. This reason for this slowing because when light strikes on the atom, it must interact with the electron cloud. म्हणजे ही लाईट स्लो होण्याचं कारण काय आहे तर ती लाईट काय होते, एखाद्या ऍटम वरती इंटरॅक्ट होते. त्याच्यामध्ये जी काही इलेक्ट्रॉनची क्लाउड आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची काही गर्दी आहे. इफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, म्हणजे लाईट काय होते, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रान्सफर होते. इफ इट्स अ स्पीड इन दिस मीडिया डिफर, म्हणजे ते जे स्पीड आहे तर ते स्पीड प्रत्येक मीडियम मध्ये त्याचं काय असतं, वेगळं असतंय. म्हणून त्या ठिकाणी काय होतं, जी काही स्पीड ऑफ द लाईट आहे तर ती स्पीड ऑफ द लाईट काय होत असते, त्यामध्ये चेंज होत असते. जे काही स्पीड ऑफ लाईट आहे तर ती स्पीड ऑफ लाईट काय होते, त्यामध्ये चेंज होते. देन लाईट इज सब्जेक्ट टू द रिफ्रॅक्शन. म्हणजे त्यामध्ये काय होतं, लाईटचं डिरेक्शन चेंज होते. कशामुळं, आता फॉर एक्झाम्पल आता आपण सांगू जनरल, ह्याच्यामध्ये जनरल कन्सेप्ट आहे आपली. जर आपल्याला स्पीड कॉन्स्टंट आहे माहिती आहे, सर्व कॉन्स्टंट स्पीड राहणार, मध्येच एखादा अडथळा आला, आता हा अडथळा दूर करण्यासाठी लाईटला काय करावं लागतं, ह्याच्यातून ट्रान्सफर होऊन तिकडे जायचं. म्हणजे हा जो मध्ये आलेला अडथळा आहे तर तो अडथळा ट्रान्सपरंट करायचा. म्हणजे इकडचं मीडियम एक झालं आणि हे मीडियम दुसरं. मग ट्रान्सपरंट होत असताना ह्यामधून तर त्याचं स्पीड जे आहे ते स्पीड काय होते, कमी होते. मग स्पीड कमी झालं म्हणजे त्याची जी मोशन आहे तर ती सुद्धा डिरेक्शन सुद्धा चेंज होणार आहे, बरोबर आहे. त्याचे डिरेक्शन काय होते, चेंज होते. दिस चेंज इन डिरेक्शन इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट. ही जी काही चेंज ऑफ डिरेक्शन होते लाईटची तर त्याला काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट. काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ अ लाईट. Refraction of light waves in refraction of light rays.
तर रिफ्रॅक्शन ऑफ आणि रिफ्लेक्शन हे दोन्ही मधला डिफरन्स समजला सर्वांना. रिफ्लेक्शन कोणाला म्हणायचं आणि रिफ्रॅक्शन कोणाला म्हणायचं. रिफ्लेक्शन कोणाला म्हणायचं, सम अमाऊंट ऑफ हीट किंवा लाईट इज एक्स्ट्रीम म्हणजे रिफ्लेक्ट होते, म्हणजे ती एकाच प्लेन मध्ये राहते किंवा एकाच मीडियम मध्ये राहते, त्याला काय म्हणायचं रिफ्लेक्शन. आणि लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जर ट्रान्सफर होत असेल तर त्याला काय म्हणायचं रिफ्रॅक्शन. लाईट जे आहे तिथे लाईट काय होते, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जर ट्रान्सपरंट होत असेल तर त्याला काय म्हणायचं रिफ्रॅक्शन. ओके, तर इथं आता रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन मध्ये बघायचं आपल्याला. रिफ्लेक्शन म्हणजे काय आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय. The interference between two media, both reflection and refraction can be occur. एक मीडियम घेतलेला आहे, टू मीडिया, एक ग्लास मीडियम असेल किंवा एक वॉटर मीडियम असेल. तर त्याच्यामध्ये काय होतं, दोन्ही पॉसिबल आहे, रिफ्लेक्शन पण पॉसिबल आहे आणि रिफ्रॅक्शन पण कॅन बी ऑकर्स. द अँगल ऑफ इन्सिडेंट, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन आर ऑल मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू द नॉर्मल. म्हणजे इथं आता अँगल ऑफ इन्सिडेंट मेजरमेंट करणार, अँगल ऑफ रिफ्लेक्टेड आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड आर ऑलवेज द विथ रिस्पेक्ट टू द नॉर्मल, म्हणजे नॉर्मलच्या रिस्पेक्ट आपण ते मेजरमेंट करणार. द अँगल ऑफ इन्सिडेंट्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर ऑलवेज द सेम. If light speeds up upon entering the new medium, the angle of refraction QR theta r will be greater than the angle of incidence is depicted on the left. म्हणजे जर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जर जास्त असेल, काय सांगतोय बघा, इन्सिडेंट अँगल पेक्षा रिफ्रॅक्टेड रे अँगल जर जास्त असेल तर त्यावेळेस रिफ्रॅक्टेड रो जो असतो, रिफ्रॅक्टिंग अँगल जो असतो तो काय असतो ग्रेटर असतो अँगल ऑफ इन्सिडेंट पेक्षा. म्हणजे त्यावेळेस जी काय डिरेक्शन होते, म्हणजे लाईटची डिरेक्शन जी काय चेंज होते, तर ती लाईटची डिरेक्शन अवे फ्रॉम द नॉर्मल, नॉर्मल पासून अवे म्हणजे दूर जाते. इफ लाईट स्लो डाऊन इन द न्यू मीडियम, म्हणजे त्यावेळेस काय होतं, लाईट जी आहे तर ते लाईटची जी काय स्पीड आहे तर ते स्पीड काय होतंय स्लो डाऊन होतंय. And theta r will be less than the angle of incident is shown in right. म्हणजे जर थिटा आर म्हणजे रिफ्रॅक्टेड अँगल जर लेस दॅन इन्सिडेंट अँगल जर असेल तर त्यावेळेस तो जो रिफ्रॅक्टेड रे आहे तर तो रिफ्रॅक्टेड टुवर्ड्स द नॉर्मल, नॉर्मल कडे तो अट्रॅक्ट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ही जी आहे तर ही मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं थोडक्यात, जर लाईट ही एअर मीडियम मधून जर ग्लास किंवा वॉटर मीडियम मध्ये जर ट्रान्सपरंट होत असेल तर त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड रे हा जास्त असतो. काय ठेवायचं, लाईट जर इन्सिडेंट कशामधून एअर किंवा व्हॅक्युम मीडियम मधून जर ग्लास किंवा वॉटर मीडियम मध्ये जर इन्सिडेंट होत असेल तर त्यावेळेस रिफ्रॅक्टेड रे हा जास्त असतो. आणि दुसऱ्या केसमध्ये लाईट जर आपल्याला नॉर्मल वॉटर किंवा ग्लास मीडियम मध्ये जर इन्सिडेंट होत असेल आणि त्या ठिकाणी जो रिफ्रॅक्टिंग अँगल मिळतो तर तो रिफ्रॅक्टिंग अँगल आपल्याला कशा मिळत असतोय, सेकंड जी डायग्राम दिलेली आहे तर ते सेकंड डायग्राम प्रमाणे मिळत असतो. म्हणजे लक्षात ठेवायचं, इन्सिडेंट अँगल जर जास्त असेल तर रिफ्रॅक्टेड अँगल काय असतोय कमी असतोय, आणि इन्सिडेंट अँगल जर कमी असेल तर रिफ्रॅक्टेड अँगल काय असतोय जास्त असतो. आणि जो जो जास्त असेल तर तो कुणाकडे अट्रॅक्ट होतो, अवे फ्रॉम द नॉर्मल, आणि कमी असेल तर टुवर्ड्स द नॉर्मल. तर त्याच्यावरून आपल्याला इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे स्नेल्स लॉ बघायचा आहे. द इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ सबस्टन्स इज द रेशो ऑफ स्पीड ऑफ द लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन द सबस्टन्स. त्याच्यावरून आपल्याला एन इज इक्वल टू सी अपॉन फी, इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आणि स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. म्हणजे कोणतं मीडियम आहे, लाईट मीडियम आहे, सॉरी ग्लास मीडियम आहे, वॉटर मीडियम आहे किंवा डेन्सर मीडियम म्हटलं जातं त्याला. Note that a large index of refraction corresponding to relatively slow light of speed in the that medium. म्हणजे जेवढं त्याचा
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो जर जास्त असेल तेवढं स्पीड ऑफ लाईट जे आहे तर ते स्पीड ऑफ लाईट काय असते त्याचं कमी असतं. म्हणजे ते दिलेलं आहे मीडियम व्हॅक्युम मीडियम मध्ये एन ची व्हॅल्यू 1 असते, एअर मध्ये, वॉटर मध्ये, इथेनॉल, ग्लास, डायमंड. तर अशा वेगवेगळ्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तर म्यू ह्या सिम्बॉलने दाखवला जातो, पण इथं एन ह्या सिम्बॉलने दाखवलेला आहे. तर त्याच्यावर आपल्याला काय बघायचं आहे तर स्नेल्स लॉ बघायचा आहे. तर स्नेल्स लॉ काय सांगतोय, इट स्टेट्स दॅट द रे ऑफ लाईट बेंड्स इन द सच वे दॅट रेशिओ ऑफ साइन ऑफ द incident to the sign of the refraction is a constant. म्हणजे लाईट जी आहे तर ती बेंड होत असेल आणि ती बेंड होत असताना जो काय रेशो आहे, रेशो कोणाचा, साइन आय म्हणजे इन्सिडेंट अँगलचा साइन आणि रिफ्लेक्टेड अँगलचा साइन, तर ह्या दोघांचा जो काही रेशो असतो तर तो रेशो काय असतोय, कॉन्स्टंट असतोय. म्हणजे थीटा आय आणि थीटा आर त्याचा जर साइन अँगल घेतला तर तो जो साइन अँगल असतो तो काय असतोय, कॉन्स्टंट असतोय. तो कॉन्स्टंट काय असतोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तो कॉन्स्टंट काय असतोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे इक्वेशन कसं लिहिता येतं, साइन थीटा आय अपॉन साइन थीटा आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू किंवा एन न डिनोट केला जातो. मग इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दोन्ही मीडियम आहेत म्हणून दोन मीडियम मध्ये वेगवेगळा असतो. म्हणजे काय असणार, साइन थीटा आर एन आर अपॉन एन आय. हे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे इक्वेशन आपल्या इथं येत आहे, एन आय इंटू साइन थीटा आय आणि एन आर इंटू साइन थीटा आर. Where Ni is the index of the refraction in a original medium and Nr is the index of medium in light enters. म्हणजे इन्सिडेंटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्शनचा, म्हणजे फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन आय आणि सेकंड मीडियमचा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो एन आर म्हटलं जातं. थीटा आय आणि थीटा आय आणि थीटा आर आर द अँगल्स ऑफ इन्सिडेंट अँड रिफ्रॅक्शन. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट आपण कशाने डिनोट केलेला आहे, थीटा आहे ना, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कशाने डिनोट केलेला आहे, थीटा आर. त्याच्यावरून हे इक्वेशन जे येत आहे म्यू 1 इज इक्वल टू साइन थीटा आय किंवा एन आय साइन थीटा आय इज इक्वल टू एन आर साइन थीटा आर. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज स्नेल्स लॉ इक्वेशन. तर त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स इथे दिलेले आहेत बघा. Find the angle of angular displacement of the ray having this passed through the prism. तर थीटा 1 कॅल्क्युलेट करायचा तो 20 डिग्री सेल्सिअस. गो स्लोईंग, इनकमिंग अँड आउटगोईंग रेज आर पॅरलल, फाइंड थीटा. हा थीटा सुद्धा आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. नंतर फाइंड डी, फाइंड द टाइम ऑफ द लाईट. एवढं आपले हे जे नाही कॅल्क्युलेट करायचं. आणि नेक्स्ट आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. परंतु टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघण्या अगोदर आपल्याला यामध्ये स्नेल्स लॉ व्यवस्थित समजलेला आहे का सर्वांना? हा जो स्नेल्स Yes, लॉ sir. आहे आणि त्याच्यामध्ये Yes, sir. लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगतोय, इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टिंग अँगल, तो रिफ्लेक्शन अँगल झाला. आणि रिफ्रॅक्शन अँगल काय असतोय, इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू बेंड टुवर्ड्स द नॉर्मल और अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे तो जर इन्सिडेंट अँगल जर जास्त असेल कोणापेक्षा, रिफ्रॅक्टेड रे पेक्षा, तर तो काय होतो, अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि इन्सिडेंट अँगल जर कमी असेल कोणापेक्षा, रिफ्रॅक्टेड अँगल पेक्षा, तर तो टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणजे तिथे दोन डायग्राम दिलेले आहेत बघा. इन्सिडेंट अँगल काय आहे तर कमी आहे आणि ते इन्सिडेंट अँगल काय जास्त आहे रिफ्रॅक्टेड रे पेक्षा. तर त्यावेळेस ते बेंड कुणाकडे होतात तर ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर इथं आपण काय करूया, थांबूया. राहिलेला जो पार्ट आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा, तर तो टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा जो काय पार्ट आहे तो पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला
कंटिन्यू करूया. ओके, अजून आपल्याला 2 लेक्चर Notes लागतात. send करा. नोट्स आता एकदम पूर्ण चॅप्टर संपला नाही, नोट्स एकदमच पाठवून देतो. सर ती नोट्स आहेत ना तसं म्हणजे मी जसं म्हणजे स्टडी केलं तसे लिहिलेत नोट्स. चालतंय, काय अडचण नाही. अजून एक 2 ते 3 लेक्चर लागतात हे आर्टिकल संपायला. सर रिव्हिजन घेणार आहे ना? हो, रिव्हिजन घेऊया की. मोबाईलची बॅटरी डाऊन झाली.